प्रगत योगाची वेधवाणी, कृषी तंत्राची ही मंत्रवाणी. किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी, किसान वाणी. सफल शेतीची भाष्यवाणी, पेरन काढन सांगे वाणी, शेती सुखाची आधारवाणी. किसान वाणी, 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 किसान वाणी. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसान वाणी कार्यक्रमात सादरकर्ते सूरज गोळे यांच्यासह मी किशोर राऊत आपलं मनपूर्वक स्वागत करतो. आता ऐकूया दैनंदिन कृषीवाणी. आणि आजच्या आपल्या कृषीवाणीचा विषय आहे कीटकनाशके आणि रोगनाशके हाताळताना घ्यावयाची काळजी. सर्व विषारी औषधांच्या बाटल्यांवर अगर डब्यांवर सुवाच्य आणि मोठ्या अक्षरांमध्ये त्या औषधांचं नाव लिहून ती औषधे बंद आणि कोरड्या जागी कुलपामध्ये सुरक्षित ठेवावीत. ती लहान मुलांच्या हाती लागणार नाही याची काळजी घ्यावी. खाद्यपदार्थ, इतर औषधे आणि लहान मुले यांच्याशी कीटकनाशक आणि रोगनाशक औषधांचा संपर्क येऊ देऊ नये. कीटकनाशक आणि रोगनाशक औषध बाटल्यांची झाकणे सावकाश उघडावीत. तसेच कीटकनाशक असलेल्या पिशव्या काळजीपूर्वक फोडाव्यात. डब्यातून अगर बाटलीतून औषध काढताना त्यात नळी घालून औषधे तोंडाने वर उडू नये. शक्यतोवर हातात रबरी हातमोजे घालावेत. फवारण्याचे मिश्रण तयार करत असताना एका कीटकनाशकात 1 किंवा 2 कीटकनाशक मिसळावयाचे असल्यास त्याबद्दल खात्रीलायक माहिती असल्याशिवाय कीटकनाशक मिसळू नये. त्यासाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. औषध फवारणीच्या कामासाठी हातापायांवर जखमा झालेल्या माणसांची निवड करू नये, कारण जखमेद्वारे या विषारी औषधांचा शरीरामध्ये शिरकाव होऊन धोका पोहोचण्याची शक्यता असते. कीटकनाशक औषध तयार करताना आणि फवारताना जरूर ते शरीर संरक्षक कपडे आणि उपकरणे घालावीत. फवारण्याचे मिश्रण तयार करताना अनेकदा पिकांवर फवारण्याचे औषध बांधावरील अगर आजूबाजूच्या गवतावर पडण्याचा संभव असतो आणि जनावरांना धोका पोहोचवू शकतो. म्हणून यापासून जनावरांना धोका पोहोचणार नाही याची दक्षता घ्यावी. पिकांवर फवारणीचे मिश्रण हाताने न ढवळता ते ढवळण्यासाठी लाकडी काठी वगैरे उपयोगात आणावी. फवारणीचे मिश्रण किंवा उंदरांसाठी विषारी गोळ्या तयार करण्यासाठी वापरण्यात येणारी मातीची भांडी, रिकामे डबे, अगर बाटल्या घरगुती कामासाठी जसे की उदाहरणार्थ गोडे तेल, पाणी इत्यादींसाठी न वापरता जमिनीमध्ये खोल पुराव्यात आणि धातूची भांडी साबण, सोडा आणि माती यांनी स्वच्छ धुवून घ्यावीत. औषधांचे मिश्रण तयार करण्याचे अथवा फवारण्याचे काम चालू असताना खाणे-पिणे अगर धूम्रपान करू नये. तसेच औषध फवारण्याच्या नळीतील घाण कचरा तोंडाने फुंकून साफ न करता तो तारेने साफ करावा. भाजीपाला अगर जनावरांचा चारा उदाहरणार्थ कोबी, लसूण, गवत इत्यादी वगैरे तत्सम पिकांवर औषध फवारल्यानंतर त्या भाज्या अथवा चारा किमान 15 दिवस तरी खाण्यामध्ये येऊ देऊ नये. त्याचप्रमाणे त्या बाजारात किंवा ग्राहकांना विकण्यापूर्वी स्वच्छ धुवून घ्याव्यात. शक्यतोवर औषध फवारण्याचे काम एकाच माणसाकडून सतत करून न घेता पाळीपाळीने करून घ्यावे. त्याचप्रमाणे दुपारच्या वेळी हे काम न करता सकाळी किंवा सायंकाळी करावे. औषध फवारणी वाऱ्याच्या दिशेने करावी, म्हणजे हे औषध पिकांवर चांगले पसरते. तसेच त्यामुळे नाकातोंडावाटे ही औषध पोटात जाण्याचा संभव टळतो. रिकामे झालेले कीटकनाशके किंवा रोगनाशकांच्या प्लास्टिक पिशव्या, बाटल्या, कागदी बॉक्स, डबे इत्यादी झाकणे नष्ट करावीत. फवारणीचे काम पूर्ण झाल्यावर अंगावरील कपडे तसेच सर्व अंग साबणाने आणि पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावीत. पेरणीनंतर कीटकनाशक आणि बुरशीनाशकाची बीज प्रक्रिया केलेले बियाणे उरले असल्यास खाण्याकरता वापरू नये किंवा जनावरास खाऊ घालू नये. ते जाळून टाकावे अथवा जमिनीत पुरून टाकावे.
आत्ताच आपण दैनंदिन कृषीवाणी ऐकलीत. विषय होता कीटकनाशके आणि रोगनाशके हाताळताना घ्यावयाची दक्षता, आणि ही प्राप्त झाली होती डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला येथून. अरे 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 अरे, क्या कर रहा है? इधर इधर इधर, हम बोल रहे हैं तेरे बीजू का. उतला बोल रहा है? हाँ, पक्षियों से तो हम खेत को बचा लेते हैं, पर इन घातक रसायनों से कैसे बचाएं? मतलब? देख बेटा, तू जो ये अंधाधुंध रसायन मिलाता है ना, मिट्टी की सेहत बिगड़ने लगी है. और जब माटी ही कमजोर पड़ जाएगी तो उपज कैसे सेहतमंद होगी? हाँ? अरे पहले ऐसा नहीं था. पूछना अपने बड़े बुजुर्गों से, कैसे फसल लहलहाती थी, शुद्धता झलकती थी. हाँ, माटी भी तंदुरुस्त और लोग भी. अरे अब पहली वाली बात कहाँ? पर अब तो सब यही डाले हैं. सब नहीं, आज भी लाखों जागरूक किसान परंपरागत विधि से फसल उगा रहे हैं. खर्चा कम और उपज की कीमत भी बेहतर पा रहे हैं. सच है? रे बेटे, एक्सपीरियंस से बता रहे हैं. धूप में बाल सफेद नहीं किए हैं. हाँ. ठीक है भाई, मैं भी आज से जैविक खेती शुरू करूंगा. माटी से प्रेम की परंपरा है परंपरागत खेती. आता ऐकूया गुड निर्मिती. सौ अमृता आशिष पाठक, राहणार बुलढाणा. अमृताताई नमस्कार. अमृताताई, मला हे सांगा की जे तुमच्या इथं गुड निर्मिती होते, तर गुड निर्मितीपासून अजून आपण काही वेगळं करावं असं तुम्हाला केव्हा वाटलं? नमस्कार सर, मी सौ अमृता आशिष पाठक. तर 4 वर्षांपूर्वी जो आम्ही गुळाचा कारखाना मोठ्या प्रमाणात चालू केला, तर तेव्हा फक्त गुळाची पहिल्या वर्षी आम्ही गुळाची एका साईजची भेली बनवायचो आणि बरेच आप्तेष्ट ओळखीचे याच्यामध्ये आम्ही लिक्विड जॅगरी त्यांना औषध म्हणून कोणी न्यायचे आणि आम्हीही ते द्यायचो. पण त्याचा उद्योगामध्ये वापर करताना आम्ही अर्धा लिटरच्या पॅकेजमध्ये बॉटल्स 60 रुपयाला अर्धा लिटर अशा प्रकारे आम्ही ती व्यवसायात आणली. आणि तेव्हापासनं आम्ही विचारात घेतलं की आपण अशाच प्रकारे लिक्विड जॅगरी, पावडर जॅगरी बनवू शकतो. आणि KVK मार्फत मला खूप प्रोत्साहन मिळालं की तुम्ही वेगवेगळे प्रोडक्ट बनवा आणि माझ्या कार्याला त्यांचा फार मोठा हातभार आहे. कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा येथे तुम्हाला म्हणजे पहिल्यांदा कोणी मार्गदर्शन केलं, तिथल्या कोणत्या स्टाफने, कोणत्या मॅडमने, आणि तुम्ही प्रेरित कशा झाला याविषयी सांगा. तर सौ कृतिका गांगडे जोशी ह्या मॅडमची आणि माझी 4 वर्षांपूर्वी परिचय झाला आणि माझी ओळख असल्यामुळे मी माझ्या सगळ्या गोष्टी त्या मॅडमला सांगत गेले आणि त्यांनी मला म्हणजे हे केलं एका प्रकारे की ती मला ताईच म्हणते. तर तिने मला सांगितलं की ताई तू प्रशिक्षणामध्ये येत जा, कारण तू ज्या गोष्टी बनवते त्या खूप वेगवेगळ्या लोकांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, कारण की घरापुरत्याच मर्यादित नसून मी औषधासाठी खरं तर कोरोना काळामध्ये गुळाला जे महत्त्व आलं सर, तर त्याच्यापासून तेव्हा मी हे केलं की हळद गुळाची गोळी किंवा लवंग आणि गुळापासून काही औषधी, कफावरती औषध आणि ओरिजिनल गुळ मिळणे, हा ग्राहकांपर्यंत मिळणे हा माझा खूप महत्त्वाचा उद्देश होता आमचा. आणि आम्ही कुठल्याच प्रकारचं केमिकल वापरत नाही, त्याच्यामुळे साखरेपासून तयार केलेला गुळ जो ग्राहक वापरतात त्याच्यात त्यांची फसवणूक होते. तर त्यापेक्षा आपला ओरिजिनल जो ऑर्गॅनिक गुळ आहे तो जर ग्राहकांना मिळाला तर फायदा होईल. म्हणून गांगडे मॅडमच्या अंतर्गत मी कृषी विज्ञान केंद्र बुलढाणा आत्मा या ठिकाणी काही प्रशिक्षण शिबिर अटेंड केले. गांगडे मॅडमच्याच सांगण्यावरून मी 9-10 महिन्यांपूर्वी एक गृहिणी महिला बचत गट नावाने बुलढाण्यामध्ये प्रॉपर बचत गट तयार केला. महिलांना ऊसाच्या कचऱ्यापासून धूप बनवायचं मी त्यांना प्रशिक्षण दिलं. हे सुद्धा मला KVK मार्फतच मिळालं. आणि आज आम्ही छोट्या मोठ्या प्रमाणामध्ये आज आम्ही घराघरामध्ये आमचा आयुर्वेदिक आणि वेगवेगळ्या याच्यामध्ये गुळ फ्लेवर्समध्ये देतो. यात मला फार आनंद आहे आणि याचं पूर्ण श्रेय मी कृतिका गांगडे मॅडम यांना देते. तर तुम्ही सांगितलं की तुमचा जो ऑर्गॅनिक गुळ आहे, तर तुम्ही मग खतं यासाठी कोणकोणती वापरता सेंद्रियमध्ये? तर सेंद्रियमध्ये तर सर आम्ही शेणखत जास्त ऊसाच्या शेतीमध्ये आम्ही शेणखत वापरतो. नंतर सोयाबीनपासनं आणि तांदूळापासनं आम्ही काही ॲसिड्स बनवतो, जसे की अमिनो ॲसिड. केळ आणि तांदूळापासनं ह्युमिक ॲसिड आम्ही शेतामध्येच बनवतो. मजूर हाताशी घेऊन माझे मिस्टर शेतामध्ये ते औषधं तयार करतात आणि शेतीसाठी आम्ही तेच औषधं वापरतो. सर्व आम्ही 100% आम्ही कुठलेच रासायनिक खत वापरत नाही आणि त्याच्यापासूनच आमचा हा ऑर्गॅनिक गुळ आम्ही गुळ करताना सुद्धा आम्ही कुठलंच केमिकल त्यात वापरत नाही. तर सर्वात पहिल्यांदा म्हणजे गांगडे मॅडमनी तुम्हाला मार्गदर्शन केल्यानंतर सर्वात पहिल्यांदा तुम्हाला हा जो प्रकल्प सुरू करायचा होता, तर
घरच्यांनी तुम्हाला कसं मार्गदर्शन केलं, म्हणजे सुरुवात कुठून झाली? आमचं पाठक गुळ म्हणून हा तर म्हणजे जवळपास 25 ते 30 वर्षांपूर्वीचाच उद्योग होता. माझ्या लग्नापूर्वी, माझ्या लग्नाला 22 वर्ष झाले, 40 वर्षांपूर्वीचा यांचा उद्योग होता. पाठकचा गुळ म्हणून आमच्या बुलढाण्यामध्ये फेमस होता. परंतु काही काळानंतर आमच्या म्हणजे गुऱ्हाळ चालू राहिलं, पण जो सततचा 3 वर्ष जो दुष्काळ पडला तेव्हा आमचं गुऱ्हाळ बंद पडलं. तेव्हापासून माझ्या सासऱ्यांचं स्वप्न होतं की पुन्हा गुऱ्हाळ आपण तयार करायचं. पण मिस्टरांनी फक्त गुऱ्हाळ नाही तर आपण गुळाचा कारखाना सुरू करू आणि याच याच्यामध्ये 4-5 वर्षांपूर्वी कारखाना सुरू केला. त्याच्यात फक्त गुळच तयार व्हायचा. तर गांगडे मॅडमची भेट झाल्यानंतर मी ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये नाविन्यपूर्णता आणली आणि वेगवेगळे प्रोडक्ट त्याच्यापासून बनवते आणि ह्या सगळ्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये मला त्यांचा खूप सपोर्ट मिळाला आणि घरच्यांनी मला ह्या सगळ्या प्रयोगामध्ये बरोबरीने साथ दिली. म्हणजे पावडर बनवायचं माझं जे स्वप्न होतं तर कारागिरांना सांगून की आम्हाला गुळाची पावडर करायची. कारागीर त्याच्यामध्ये केमिकल मागवत होते, पण आम्ही म्हटलं नाही, केमिकल आम्ही टाकणार नाही. बिना केमिकलची पावडर जर तुम्हाला येत असेल तर ती आपल्याला ग्राहकांना द्यायची आहे. आम्ही ग्राहकांसाठी किंवा मार्केटसाठी आमच्या कोणत्या गोष्टीमध्ये बदल करणार नाही, तर आम्ही जे तयार करतो ते तुम्हाला त्याचं परिचिती आल्यानंतर किंवा प्रचिती आल्यानंतर तुम्हीच ते एक्सेप्ट कराल. म्हणून आम्ही बिना रंगाचा गुळ, बिना रंगाची पावडर आम्ही हे बनवत गेलो आणि मी गुळापासून जे लोणचे किंवा काही जे पदार्थ बनवते त्यासाठी मला गुळ वापरायसाठी किंवा ते प्रयोग करण्यासाठी मला घरच्यांची पूर्ण साथ आहे आणि सासू सासरे आणि माझे मिस्टर, मुली या सर्वांचा मला खूप मोठ्या प्रमाणात सपोर्ट आहे. आता फक्त मार्केटिंगसाठी माझे जे प्रयत्न चालू आहे तर बचत गटामार्फत आणि KVK मार्फत ते प्रयत्न माझे नक्कीच साध्य होतील अशी माझी अपेक्षा आहे. तर एकंदर तुमचा मजूर स्टाफ आणि घरचे तर हे सगळे तुमच्या याच्यात कार्यात कशी मदत करतात आणि तुम्ही त्यांना कसं मार्गदर्शन करता, म्हणजे सगळ्यांना कसं मॅनेज करता आणि तुम्ही विशेष करून कोणतं काम पाहता? तर सर, आमचा गुळाचा कारखाना सुरू करण्याचा मुख्य उद्देशच हा होता की आपल्या कारखान्यामध्ये केवळ आपल्या कुटुंबाचंच पालनपोषण होऊ नये तर 50 मजुरांचं घर त्याच्यावरती चाललं पाहिजे, जेणेकरून आमच्या छोट्या छोट्या गावांमध्ये आणि आता आपण तर बघतोच आहे की घरोघरी महिलांना काय त्रास आहे की पुरुषांचे ड्रिंक करण्याचे प्रमाण, त्यांचं काम करून पैसा घरामध्ये न देण्याचे, महिलांचे जे त्याच्यामध्ये प्रश्न असतात, तर महिलांना आम्ही आमच्या कारखान्यामध्ये काम देतो. महिलांना 1-1 किलोचे सॅम्पल भरण्यासाठी, अगदी 100 ग्रॅमचं सॅम्पल भरण्यासाठी सुद्धा मी महिलांना मजुरी देते. त्यांच्याकडे बघून लक्ष ठेवण्याचं काम सुरुवातीला मी त्यांना कसं करायचं, कसं भरायचं ह्या गोष्टी शिकवते. नंतर आपण याच्यामध्ये काय काय टाकतो, जर माझ्या माघारी किंवा माझ्या मिस्टरांच्या माघारी कोणीही कारखान्याला भेट दिली तर समोरच्यांना उत्तरं कसे द्यायचे, तर ह्या सुद्धा गोष्टी मला मजुरांना सांगावं लागतात, कारण ते शिकलेले नसतात. तर त्यांना या गोष्टीची माहिती पाहिजे की आपण यात काय काय वापरतो. तर आम्ही भेंडीच्या झाडाचा रस मळी काढण्यासाठी वापरतो. तर हे प्रत्येक मजुराला आमच्या कारखान्यावरच्या माहिती आहे की पाठक लोक हे गुळ काढण्याच्या वेळेस मळी काढायसाठी प्रोसिजरसाठी काय वापरतात आणि शिवाय नंतर आमच्या ऊसाच्या क्वालिटी, कोणत्या प्रकारचा आपला ऊस आहे, या सगळ्या गोष्टी आम्ही मजुरांना सांगत असतो, शिकवत असतो. शिवाय समोरचा कस्टमर आल्यानंतर बार्गेनिंग करतात, तर बार्गेनिंग करताना त्याच्याशी कसं बोलायचं, उद्धटसारखं बोलायचं नाही, त्यांना आपल्या मालाची क्वालिटी पटवून देण्याचं काम कसं करायचं, ह्या गोष्टी सगळ्या मी मजुरांना आम्ही सांगत असतो. आणि जास्तीत जास्त वेळ माझा मी तिथे घालवते, कारण की मला तिथे आमचा सिजनेबल जो बिझनेस असतो 3-4 महिन्याचा, तर तेवढा वेळ तरी मी पूर्ण तिथे देते. सकाळी 9 ते रात्री 9 पर्यंत माझा वेळ तिथे जातो. माझे सासरे, मी, आम्ही दोघंही तिथे असतो, कारण की ग्राहक आपल्याकडून चुकीची माहिती घेऊन किंवा चुकीच्या गोष्टी घेऊन वापस नाही गेले पाहिजे, हा आमचा पूर्ण प्रयत्न असतो. आणि भरपूर मजुरांना आमच्या शेतामध्ये आम्ही काम त्याच्यामुळे दिलेलं आहे आणि बुलढाणा जिल्ह्यामध्ये आमचा एकमेव असा आमचा कारखाना आहे ऑर्गॅनिक गुळाचा. तर तुम्ही सांगितलं की ऊसाची मळी काढण्यासाठी तुम्ही भेंडीच्या रसाचा उपयोग करता, तर मग तुम्ही तुमच्या शेतामध्ये भेंडी पेरता का, हा रस कसा काढता? मग जेवढ्या ऊसाची उत्पादन आमचं जेवढ्या ऊसाचं आहे तर तेवढ्यापुरते तर आम्ही धुऱ्यानी आम्ही भेंडी लावलेली असते. परंतु जेव्हा बाहेरचा ऊस आम्ही घेतो तर त्याच्यासाठी आम्हाला आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी जे भेंडी लावतात तर त्यांना आता 4 वर्षांपूर्वीपासून माहिती झालेलं आहे, तर ते आवर्जून आमच्यासाठी जेव्हा भेंडीचं उत्पादन त्यांचं संपते तेव्हा ते उपटण्यापूर्वी आमच्यापर्यंत ते निरोप देतात आणि आपण योग्य दरात
किंवा मग मजुरी आम्ही देतो आणि त्यांची भेंडी आपण उपयोगात आणतो. अशा प्रकारे आम्हाला आजूबाजूचे पण भरपूर शेतकऱ्यांची आम्हाला साथ आहे. आणि थोडक्यात म्हणजे आता आजूबाजूला सुद्धा सोयाबीन हरभऱ्यापेक्षा त्यांचा कल शेतकऱ्यांचा ऊसाकडे वाढलेला आता आम्हाला आमच्या निदर्शनास आलेलं आहे. तर आता हे जे तुम्ही पॅकिंग करता, तर मग कसं मार्केटमध्ये कोणाला 1 किलोचा गूळ पाहिजे असते, अर्धा किलोचा गूळ पाहिजे असते, तर तुम्ही कमीत कमी आणि जास्तीत जास्त किती किलोच्या म्हणजे भेला बनवता आणि त्यावर तुमचं लेबलिंग काय नावाने असते? सर, आपला गूळ तर आपण लेबल सध्या म्हणजे आता सध्या तरी केले नाही, कारण अवघ्या 4 वर्षाच्या याच्यामध्ये आपण शेतीपूरक व्यवसाय म्हणून आपण हा व्यवसाय उभारलेला आहे. तर गृहिणी महिला बचत गट आहे माझा. तर पावडर आणि लिक्विड जॅगरी मी माझ्या गृहिणी महिला बचत गट या नावाने मार्केटमध्ये देते, दुकानामध्ये देते. आमच्या बुलढाण्यामध्ये स्पेशल बचत गटासाठी विक्री केंद्र निर्माण तयार केलेलं आहे सरकारने. तर त्याचा आम्हाला फार मोठ्या प्रमाणात फायदा होतो. तिथे मी माझं लिक्विड गूळ आणि पावडर जॅगरी देत असते. भेलीचं जर म्हणायचं झालं तर 1 किलो आणि 10 किलो आणि 13 किलो अशा 3 साईजमध्ये आम्ही बनवतो. संक्रांतीच्या आधी 1-1 किलोला जास्त मार्केटिंग असतं, त्यामुळे आम्ही तेव्हा 1 किलोचे जास्त नग बनवतो. 18 किलोचा आपला बॉक्स असतो, ज्याच्यामध्ये 1-1 किलोचे 18 बॉक्स बसतात. असे आम्ही दुकानांमध्ये मागणी जशी असली त्याप्रमाणे देतो. आणि स्पेशल म्हणजे इव्हेंटनुसार, जसं की लग्न, संक्रांतीच्या हळदी कुंकू, तर त्याच्यामध्ये 100 ग्रॅमची छोटीशी भेलीच्याच आकाराचा गूळ आपण फक्त 10 रुपयाला 1 नग अशा प्रमाणे आपण तो विकतो. तर त्या गुळामध्ये मला माझा गूळ 100 रुपये किलो अशा पद्धतीने विकला जातो आणि तसा होलसेल रेट आमचा 70 रुपये किलो असतो. बरं, आता ह्या ज्या तुमच्याकडे महिला काम करतात, तर एकंदरीत किती महिला आहेत आणि त्यांना त्यांची मजुरी दर म्हणजे कसं राहते, त्यांचं कामावर राहते का रेग्युलर आहे? गूळ बनवण्यासाठी तर आपल्याकडे पुरुष आहेत सर, पण तुम्ही महिलांचं जे विचारता, तर महिला आपल्याकडे गुळाचे जे आपण बनवतो सॅम्पल्स, तर ते भरण्यासाठी आपल्याला महिला लागतात. कारण की जे माणसं मोठ्या भेल्यांमध्ये जे बनवतात, तर ते प्रॉपर ते कारागीर असतात, त्यांच्या मेहनतीनेच ते भरल्या जातं. परंतु छोट्या पॅकेटमध्ये जे आपण बनवतो गूळ, तर त्याच्यासाठी तो मजूर वर्ग काम करत नाही. तर त्याच्यासाठी स्पेशल आपण 6-7 अशा महिला, जशी ऑर्डर असली मार्केटमधनं त्यानुसार आपण मजूर वर्ग सांगतो आणि रोजानी त्यांना आम्ही त्या हिशोबाने पुरेपूर त्यांची पूर्ण मेहनत आम्ही देतो. आता जो गूळ बनवण्यासाठी ऊस वापरता, त्या ऊसाची जात कोणती वापरता आणि ऊस काढल्यानंतर त्याचा जो रस आहे तो किती म्हणजे याच्यावर तुम्ही म्हणजे कढईमध्ये किती तापवता आणि त्यानंतर गूळ बनण्यास पूर्ण प्रोसेस कशी राबवता? ती सगळ्यात चांगलं तर आपले ऊसाची व्हरायटी आहे 86-032 आणि 811. ह्या व्हरायटीच्या गुळाचं म्हणजे रंग आणि एकदम छान होतो. पण ऊसाचा रस काढल्यानंतर सुरुवातीला तर ऊसाच्या रसावरती म्हणजे चरखावरती जे मजूर असतं त्यांचंच काम असतं. सुरुवातीला आम्ही 4 कढयांचा आमचा मोठा हे आहे, भट्टी आहे, तर त्याला 4 कढया आहेत. तर त्याचं तापमानाच्या भट्टीवरती त्या कढयांना तापमानाचं एक मेंटेन केलेलं असतं. तर सुरुवातीला ऊसाचा रस ज्या कढईमध्ये आपला पाईपलाईननी जातो तर ती कमी तापते. त्याच्यानंतर बाकीचं मजूर कामाला लागतं. हळूहळू ते मागच्या कढईमधलं समोर घेत राहतात. तर 3 ते 4 तासामध्ये आपला गुळाची प्रॉपर जी गुळाची 4थ्या नंबरची कढई आहे त्याच्यामध्ये आपला गूळ तयार होतो. आणि तो गूळ तयार झाल्यानंतर त्याचं परीक्षण करून कारागीर वर्ग, मजूर वर्ग, तो आपण निवा असतो तिथे, तर त्या निव्यामध्ये काढला जातो आणि 1 ते सव्वा तासामध्ये आपले सॅम्पल भरल्या जातात. तर जी भट्टीची प्रक्रिया आहे म्हणजे गरम करण्याची जी प्रक्रिया आहे ती प्रत्येक कढईचं तापमान त्याचं वेगवेगळं असतं. बरं, आता एकंदरीत एका हंगामामध्ये किती क्विंटल गूळ तुम्ही तयार करता आणि मार्केटमध्ये त्याला काय भाव राहतो? साधारण एका 3-4 महिन्याच्या सीझनमध्ये आम्ही 500 ते 600 क्विंटल गूळ तयार करतो आणि मार्केटमध्ये त्याला भाव तर तो सुद्धा सिजनेबलच असतो. कारण की जेव्हा आमचं पहिल्यांदा गुऱ्हाळ जेव्हा बंद झालं होतं तर पुन्हा मार्केटमध्ये दुसरीकडचे गूळ यायला लागले आणि त्याची चव कस्टमरला, ग्राहकांना मिळत होती. पण आता पुन्हा पाटकांचा गूळ मार्केटमध्ये आला हे सांगणं एवढं सोपं नव्हतं. तर सुरुवातीला आम्ही अगदी कमी भावामध्ये, पण आमचा चांगला गूळ आहे आणि पूर्वीप्रमाणेच आम्ही बिना केमिकलचाच गूळ बनवतो आहे. पारंपरिक व्यवसाय असल्यामुळे तोच गूळ आजही आम्ही आधुनिक पद्धतीचा जरी कारखाना असला तरी बिना खताचा, बिना केमिकलचा आम्ही गूळ बनवतो हे सांगण्यासाठी पहिले 2 वर्ष तर आम्हाला खूप स्ट्रगल करावं लागलं. तर जेव्हा आता 3रं, 4थं वर्ष, 5वं वर्ष लागलं आणि ग्राहकांना प्रत्येकाला चव समजली गुळाची, तर आज आम्ही 70 काय 80 रुपये जरी सांगितले तरी आनंदात आमच्याकडनं गूळ घेऊन जातात. आणि पूर्वी जे ग्राहक आम्हाला बार्गेनिंग करायचे
की नाही ताई 50 रुपयाला 1 किलो द्या, बाजारात तर 50च रुपयाला आहे. पण आता तेच कस्टमर आम्हाला म्हणतात की तुमचा गूळ तुम्ही 120 रुपये किलोनीच द्यायला पाहिजे. पण आम्ही तसं काही करत नाही, कारण जेमतेम मजुरांची मजुरी आणि जो आम्ही खर्च करतो त्याच्यावरती तर जेमतेम आपल्याला चालढकल असं राहील असं बघतो. कारण की चांगला गूळ हा गरीब आणि श्रीमंत दोन्ही ग्राहकांना मिळावा असा माझा उद्देश असतो. संक्रांतीच्या सीझनमध्ये जे मी छोटे सॅम्पल बनवते तर बऱ्याच महिला म्हणतात की नाही महागाचा गूळ चांगला नको आम्हाला वाटायचाच आहे, हलका चालेल. पण मी सांगते की आम्ही हलका गूळ बनवत नाही आणि तुम्ही देताय तर चांगला गूळ द्या, म्हणजे की त्यांना त्याचं महत्त्व कळेल. आणि औषधी उपयुक्त आपला गूळ असल्यामुळे प्रत्येकाची सेहत आणि प्रत्येकाची तब्येतीची पण आपण काळजी घेण्याचं काही काम आपलं आहे. कारण आपण जर मार्केटमध्ये आपलं प्रोडक्ट दुसऱ्यांच्या पोटात जात आहे आणि दुसऱ्याच्या मनापर्यंत जाण्याचा रस्ता हा पोटापासूनच असतो सर. त्याच्यामुळे आम्ही चांगल्या प्रकारचं प्रोडक्शन बनवतो आणि योग्य दरातच देतो. म्हणजे तुमचा ऑर्गॅनिक गूळ असल्यामुळे ग्राहक कोणत्याही किमतीला घ्यायला तयार असतात आणि त्यांचं मार्गदर्शनसुद्धा चांगल्या पद्धतीनं करता आणि त्याला पटवून देता की ह्या गुळाची क्वालिटी कशी आहे. तर एकंदरीत तुम्ही हा जो व्यवसाय करता तर ह्या व्यवसायामध्ये तुम्ही जर पूर्ण कॅल्क्युलेशन केलं तर वर्षाकाठी तुम्हाला किती निव्वळ नफा राहते असं तुम्हाला वाटते? सर साधारण खर्च वगैरे सगळं जाऊन साधारण आम्हाला 20 ते 25 लाख रुपये निव्वळ नफा या बिझनेसमध्ये असतो. आणि तेवढाच सध्या तरी आमचं समाधान आहे, कारण की याच्यापेक्षा जास्त मिळवण्याचा प्रयत्न करायचा तर मला त्याच्यासाठी कृषी विद्यापीठाची KVKची मदत घ्यावी लागणार आहे. कारण की सगळ्या गोष्टी सर्टिफाय केल्याशिवाय आणि परीक्षण केल्याशिवाय आम्हाला योग्य असा म्हणजे जास्ती किमतीमध्ये गूळ विकण्याची आम्ही स्वतः पण हे ठेवलेली नाही आहे तयारी. त्याच्यामुळे यांच्या मार्गदर्शनाअंतर्गतच आम्ही आमच्या प्रोडक्टला जास्तीत जास्त भाव मिळण्याची आणि अपेक्षा तर आमच्या आहेतच, भरपूर अपेक्षा आहेत ग्राहकांकडनं. कारण की आज जो गूळ आमचा घेऊन जातो तो स्वतःच म्हणतो की 120 रुपये किलोचा गूळ तुमचा आहे. कारण बरेच मार्केटमध्ये ऑर्गॅनिक गूळ फसवेगिरी असते, तर जेव्हा खरोखर आमचा गूळ त्यांच्या तोंडाला लागतो तेव्हा त्यांना समजते की घरी त्याच्यापासून ऑर्गॅनिक गूळ किंवा फ्लेवर्ड गूळ बनवणारे असे बरेच लोक आहेत. पण त्याच्यापेक्षा आपण जे बनवतो तर त्याच्यामध्ये जो नफा आम्हाला राहतो 20 ते 25 लाख रुपये तो आमच्यासाठी सध्या तरी सफिशियंट आहे. गुळाच्या व्यतिरिक्त तुम्ही धूपबत्ती वगैरे बनवता तर मग त्याचं कसं काय? सर बचत गट केला, आता महिलांना काहीतरी कामाला लावायचं तर आमच्या ऊसाचं म्हणजे असं की चरखामधून जो ऊस जातो तर रस हा सरळ कढईत जातो, परंतु त्याचा जो कचरा आहे तो कन्व्हेअर बेल्टमधून सरळ ड्रायरमध्ये जातो. ड्रायरमध्ये तो सुकल्या जातो, सुकून तोच पुन्हा भट्टीमध्ये जाऊन त्याचा रियूज होतो. म्हणजे त्याचंच जळतण त्याचंच इंधन आपण वापरतो, परंतु ते इंधनही खूप जास्त प्रमाणात होते. गुळासाठी एवढं इंधन लागत नाही. तर मग उरलेला जो बाजूला टाकतात ते लोक कचरा, तर तो कचरा आमचा दरवर्षी ढीग त्याचे शेतामध्ये असतात. वरचा दरवर्षी वापरला जातो आणि खालच्या याची माती होते, खत तयार होतं, कीटक खातात त्याच्यामध्ये, ते थोडंफार खत तयार होतं. पण यावर्षी मला एक नवीन उपक्रम, मी घरच्यासाठी दरवर्षी कोरोना काळापासूनच मी दरवर्षी लिंबाचा पाला वगैरे वापरून घरच्या घरी माझ्या बागेच्या फुलांमधले निर्माल्य वगैरे वापरून मी धूपबत्ती करायची. तर यावर्षी महिलांना एक काहीतरी द्यायचं उद्योग द्यायचा घर बसल्या करायला, म्हणून मी थोडा माझा ऊसाचा कचरा आणि गावरान गाईचं शेण, नंतर त्यात थोडं गोमूत्र आणि कापूर वगैरे, वेखंड कापूर अशा काही आयुर्वेदिक औषधी आहेत वनस्पती, तर त्यांचा वापर करून आम्ही त्याचा धूपबत्ती आणि एक प्रकारचं म्हणजे धूपबत्तीपेक्षा आम्ही कटोरी बनवली की ज्याच्यामध्ये तुम्ही वातही जाळू शकता, कापूरही जाळू शकता आणि आमचं जे धूप आहे तर ते दिवसातनं 3 वेळा तुम्ही लावू शकता. म्हणजे थोडा वेळ तो जळतो, नंतर बंद होतो, दुपारी पुन्हा जाळू शकतो. त्यात कडुनिंब आणि ऊसाचा कचरा असल्यामुळे त्याच्यामध्ये प्रदूषण होईल असं आम्ही कुठलंच केमिकल वापरलेलं नाही आहे. त्याच्यामुळे भसभस केमिकलयुक्त धूप जळत जातात. पण आमचं हे जे ऑर्गॅनिक धूप आहे तर हे टप्प्याटप्प्यामध्ये जळतं आणि शिवाय त्याची जी राख होते तर ती कुंडीमध्ये किंवा तुमच्या झाडामध्ये एखाद्या तुळशीमध्ये टाकलं तर त्याचंसुद्धा उत्तम प्रतीचं खत आपल्याला घरच्या घरी मिळू शकतं. पाण्यामध्ये टाकून आपण त्याचं लिक्विडसुद्धा कुंड्यांमध्ये टाकू शकतो. तर अमृताताई, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये हे जे तुम्हाला सन्मान करण्यासाठी बोलावलं आणि तुमचा सन्मान केला, इथं तर सन्मान केला, या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला कोणकोणते पुरस्कार वगैरे मिळालेले आहेत किंवा शासनातर्फे तुमची कशी दखल घेण्यात आली त्याविषयी सांगा.
खरं तर सर मी एक फक्त गृहिणी आहे आणि म्हणूनच मी माझ्या बचत गटाला गृहिणी असं नाव दिलं. तर खरं तर गृहिणी म्हणजे सर्व गृह जिचे ऋणी अशी ती गृहिणी. पण नोकरी व्यवसायामधल्या सुद्धा महिला या गृहिणी म्हणूनच आपण, कारण की त्यांना सुद्धा घर आणि नोकरी दोन्ही सांभाळायचं असतं. पण मी फक्त माझा व्यवसाय सांभाळते आणि त्याच्या माध्यमातून पंजाबराव कृषी विद्यापीठ यांच्या माध्यमातून मला माझा जो आज सत्कार झाला याला पूर्णपणे कृतिका गांगडे मॅडमचा मला सपोर्ट आहे आणि त्यांनीच माझं नाव सुचवलं, कारण त्यांनी माझा जो कार्यभार पाहिलेला आहे 4 वर्षामध्ये. तर त्यांना असं म्हणजे एकंदर त्यांनी इथे यांच्या टीममध्ये माझ्या सगळ्या गोष्टी सांगितल्या, दाखवल्या की गुळामध्येही महिला उतरली, गुळाच्या व्यवसायामध्ये आली तर त्याच्यामध्ये तिचं जे अनुदान आहे तर त्याला पण पुरस्कार मिळावा. आणि गुळापासनं जे मी संक्रांतीच्या सीझनमध्ये तीळ आणि गुळाचे जे पदार्थ बनवते तर त्याची स्पर्धा झाली होती. फक्त एक त्याचं मला बक्षीस मिळालेलं यावर्षी. हे तर माझं म्हणजे 4 वर्षाच्या कारकिर्दीमध्ये मला हा पहिला पुरस्कार मिळालेला आहे आणि यात मला खूप खूप आनंद आहे आणि खरोखर मनापासून मी यांच्या सर्वांचे खूप खूप आभार मानते. तर जाता जाता ज्या महिला तुम्हाला अकोला आकाशवाणीवर ऐकत आहेत तर त्यांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल, काय प्रेरणा द्याल? ज्या महिला मला माझा संवाद ऐकत आहे तर त्यांना माझी सर्वप्रथम विनंती अशी आहे की आपण स्वतःला कुठल्या पण बिझनेसमध्ये किंवा कशामध्ये जर आपण उतरत असाल तर आपण स्वतःला कधी कमी लेखायचं नाही. आपले बरेचदा आपले छंद जोपासता ते आपण प्रयोगात आणतो आणि घरच्यांचा जर सपोर्ट असो किंवा नसो तर खरं तर मी सांगेल की प्रत्येकीच्या घरच्यांनी हा तिला सपोर्ट दिला पाहिजे, कारण की एक सक्षम महिला ही आपलं कुटुंबच नाही तर इतर महिलांचे कुटुंबसुद्धा सक्षम करू शकते. कारण की एक महिला ही 10 महिलांचा गट करेल आणि 10 महिलांच्या संपर्कात येणाऱ्या 100 महिलासुद्धा तिच्यामुळे सक्षम होऊ शकतात. तर मी महिलांना एवढंच सांगेल की घरातले सर्व कामं करून किंवा इतर तुमचे व्यावसायिक कामं करून सुद्धा जर तुमच्या खरोखर लहानपणापासून जर कोणता छंद असेल तर त्याला आठवण करा आणि तो जोपासा. त्याच्यामधून नक्कीच तुम्हाला एखादा उद्योग सापडेल, कारण की छंद ही एक अशी गोष्ट आहे की त्याच्यामध्ये आपण 24 तास आपल्या डोक्यामध्ये तो सगळ्या कामांमध्ये आपल्या डोक्यामध्ये छंदाचा हा विषय असतो. परंतु घरच्या इतर गोष्टींना तोंड देता सामाजिक परिस्थितीमध्ये तोंड देता आपण तो कुठेतरी मागे दडून ठेवलेला असतो. तर मला तेवढंच सांगायचं प्रत्येकीला की मनातल्या तुमच्या गाभाऱ्यामधला एक छंदाचा तुमचा कप्पा आहे तो तुम्ही आता ह्या वयाच्या 40शीत म्हणा, 35शीत म्हणा, 25शीत म्हणा किंवा 60मध्ये म्हणा तो उघडा करा आणि तो छंद तुमचा बाहेर काढा आणि हळूहळू त्याला तुम्ही चालना द्या. म्हणजे तुमच्या आयुष्यामधले जीवनामधले तुमचे नक्कीच काही वर्ष वाढतील, कारण की छंद आणि मानसिकता ह्या गोष्टीचा एवढा जवळीक संपर्क आहे की तो नक्कीच तुम्हाला एक औषधासारखा तुमचा काम करू शकेल. आणि याच्या संदर्भामध्ये मी सांगेल की छंद जोपासता तुम्हाला आता एवढे आधुनिकीकरण आलेले आहे तर मोबाईलच्या याच्यामधनं तुमचा जो छंद बाजूच्या दुसऱ्या महिला बघतील, तुमच्या मैत्रिणी मित्र बघतील तर त्यांनासुद्धा एक प्रोत्साहन मिळेल आणि तुमच्या छंदाचे नक्कीच उद्योगामध्ये रूपांतर होईल. तर अमृता मॅडम, अकोला आकाशवाणीला ही जी मुलाखत दिली तर अकोला आकाशवाणीच्या श्रोत्यांच्या तर्फे आणि अकोला आकाशवाणीच्या तर्फे मी आपले आभार मानतो. नमस्कार. धन्यवाद सर. सर्वोत्कृष्ट शेतकऱ्याचा पुरस्कार मिळाला आहे हरीला. हरी आता आपल्या सर्वांना सांगतील आपल्या यशाचं रहस्य. माझ्या शेतकरी बंधू आणि भगिनींनो, आपणही आपल्या शेतात चांगलं पीक घेऊ शकता. ते कसं? बस जेव्हा काही समस्या असेल तेव्हा लगेच लावा हा नंबर 1800-180-1551. हा कोणाचा नंबर आहे भाऊ? शेतकरी कॉल सेंटरचा, जिथे तज्ञ आपल्याला शेतीच्या समस्येवर तोडगा सांगतील लगेच. अहो भाऊ, तज्ञ सारा वेळ थोडाच मिळणार आहे. नक्की मिळेल हो भाऊ. वर्षाचे 365 दिवस मिळेल, ते देखील सकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत. पण भाऊ, जास्त वेळ बोलू तर पैसे खूप लागतील. अजिबात पैसे नाहीत. मोबाईलनं किंवा दुसऱ्या फोननं शेतकरी कॉल सेंटरला मोफत कॉल करा. सल्ल्याचेही पैसे नाहीत. 16 आणि खरं. शेतकरी बंधूंनो, शेतीच्या समस्यांवर आपल्या भाषेत लगेच उपाय मिळवण्यासाठी भारतात कोणत्याही फोननं राष्ट्रीय हेल्पलाईन नंबर 1800-180-1551 वर मोफत संपर्क साधा. शेतकऱ्यांचा मित्र शेतकरी कॉल सेंटर. आजच्या किसानवाणी या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते सूरज गोळे. शेतकरी बंधूंनो, याचबरोबर आजच्या आपल्या किसानवाणी या कार्यक्रमाची वेळही संपत आलेली आहे. तेव्हा मी किशोर राऊत येथेच आपली रजा घेतो. नमस्कार. भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाद्वारे प्रायोजित किसानवाणी कार्यक्रम आताच आपण ऐकला. किसानवाणी 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 किसानवाणी.
शेतयोगाची वेधवाणी कृषी तंत्राची ही मंत्रवाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी किसान वाणी सफल शेतीची भाष्यवाणी पेरन काढन सांगे वाणी शेती सुखाची आधारवाणी किसान वाणी 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 किसान वाणी